हाय माझ्या यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इथं मी बनवून दाखवणार आहे साबुदाण्याची खिचडी। मागची साबुदाण्याची खिचडी वेगळी होती आणि ही रेसिपी वेगळी आहे, तर तुम्ही पूर्ण नक्की पहा। तर कढई तापवायला ठेवले आहे। कढई तापपर्यंत मी करणार आहे शेंगदाण्याचं कूट। त्यासाठी मी काही शेंगदाणे भाजून गार करून घेतलेले आहे। तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात टाकणार आहे मी शेंगदाणे फक्त शेंगदाणेच टाकणार आहे, बाकी काहीच टाकणार नाही। तर अशा प्रकारे मी फक्त शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे। आणि शेंगदाण्याचं कूट मी साबुदाण्यामध्ये मिक्स करणार आहे। मैत्रिणींनो, साबुदाणा मी नेमकं छोट्याच पातेल्यात भिजत टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मिक्स करायला एवढं मला काही जमत नव्हतं। तुम्ही मोठं पातेलं घ्यायचं आहे। तर इथं कढई तूप टाकून मी गरम करून घेतलेलं आहे। आता त्यात टाकणार आहे मी साबुदाणा आणि उरलेला शेंगदाण्याचं कूट। मिरची पावडर टाकत आहे आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार मीठ। चांगलं हलवून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे ते। आणि मैत्रिणींनो, मी मध्ये एकदा दोनदा साबुदाणा हलवला होता, तर तुम्ही अशा प्रकारे एकदा दोनदा हलवून घ्यायचा आहे। आणि हा साबुदाणा अशा प्रकारे तयार झालेला आहे। तर हा साबुदाणा तुम्हाला कसा वाटला, साबुदाण्याची रेसिपी कशी वाटली, कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बाय बाय।